शिवगौरीच्या नंदना घ्यावी चरणी ही वंदना। भावी कृपाच्या जानना कोटी विघ्नाच्या बंधना। और वो जो लाल वाला बटन है उसमें भूकंप लेके आओ या फिर भूचाल, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। तर जय शिवराय भावांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरील नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर भावांनो, आजचा जो व्हिडिओ आपण तो गणपती बाप्पा स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवरती जर का पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला, तुमचा जरा वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर आजच्या व्हिडिओसाठी जे काही मटेरियल लागणार आहे मी तुम्हाला आपल्या आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत। तसाच ह्या व्हिडिओचा जो बीट मार्क आणि शेक इफेक्ट प्रीसेट आहे मी तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तिथनं ते तुम्ही ॲड करून घ्यायचे। तर बघू शकता अशा प्रकारचा बीट मार्क आणि शेक इफेक्ट प्रीसेट मी तुम्हाला दिलेला आहे। तर पहिल्यांदा तुम्हाला बीट मार्क ओपन करायचा आहे। तर बघू शकता बीट मार्क मी अशा प्रकारचा तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे। तर अशा प्रकारचा बीट मार्क मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे। तर ह्यात तुम्हाला जस्ट सुरुवातीला एकदा प्लसवरती टच करायचं आहे। नंतर इथे एक तुम्हाला फोटो ॲड करून घ्यायचा आहे पहिल्यांदा। नंतर फोटोवरती 3 डॉटवरती टच करून येते फिल कंपोजिशन एरिया करून घ्यायचा आहे। फिल कंपोजिशन एरिया केल्यानंतर जस्ट ह्याची लेंथ बघू शकताय तुम्ही अशा प्रकारे आपल्याला 9.12 सेकंद एवढी वाढवून घ्यायची अशा प्रकारे। नंतर इमेजला अशा प्रकारे होल्ड प्रेस करून बॅकग्राऊंडला आणायचं आहे आपल्या लिरिक्सच्या। तर एवढंच केल्यानंतर जस्ट इमेजवरती टच करायचं, त्यानंतर इफेक्टवरती जाऊन इथे एक इफेक्ट ॲड करायचा आहे तुम्हाला। तर त्यासाठी वरती सर्च करायचं तुम्हाला स्पॉट कलर, बघू शकताय तुम्ही स्पॉट कलर नावाचा जो इफेक्ट आहे तो इथे ॲड करून घ्यायचा आहे तुम्हाला। तर ह्यात तुम्हाला बघू शकता आपला जो इफेक्ट आहे तो इथे ॲड झालेला आहे। त्यानंतर ह्याची इमेजची जी ब्लेंडिंग आणि ऑपोसिटी असेल ती इथे तुम्हाला 25% ठेवायची आहे। तर एवढं झाल्यानंतर जस्ट तुम्हाला पुढच्या बीटवरती येऊन जेवढे बीट आहेत आपले त्या बीटवरती एक एक फोटो इथे ॲड करत जायला आहे तुम्हाला। अशा प्रकारे पहिल्यांदा सर्व फोटो इथे ॲड करून घेऊ तुम्ही। अशा प्रकारे सर्व फोटो तुम्हाला ॲड करून घ्यायचे पहिल्यांदा। अशा प्रकारे सर्व बीट वरती तुम्हाला एक एक फोटो ॲड करून घ्यायचा आहे। बघू शकता आपले जे बीट आहे तिथे ॲड झालेले आहेत। त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा काहीसा दिसतो एकदम फास्ट मध्ये इथे फोटो चेंज होताना दिसणार आहे तुम्हाला। त्यानंतर एक मोठा बीट दिलेला आहे त्यावरती तुम्हाला एक फोटो ॲड करून घ्यायचा आहे। तर बघू शकता हा फोटो इथे ॲड करून घ्यायचा आहे तुम्हाला। त्यानंतर फोटोला इथे फिल कंपोजिशन एरिया करून त्यानंतर पुढच्या बीटवरती पण तुम्हाला एक फोटो ॲड करून घ्यायचा आहे। अशाच प्रकारे सर्व बीटवरती तुम्हाला एक एक फोटो इथे ॲड करून घ्यायचा आहे। बघू शकता आपले सर्व फोटो इथे ॲड झालेले आहेत। फोटो ॲड झाल्यानंतर जस्ट तुम्हाला बघू शकताय तुम्ही 10 सेकंदावरती येऊन एकदा प्लस वरती टच करायचं आहे। नंतर तुम्ही बघू शकता हा शेप इथे ॲड करून घ्यायचा आहे तुम्हाला। नंतर वरती 3 डॉट वरती टच करून तुम्हाला इथे शेपला इथे फिल कंपोजिशन एरिया करून घ्यायचं आहे। नंतर तुम्हाला इथे वरती तुम्हाला कलर अँड फिलचं ऑप्शन दिसून येणार आहे, त्याच्यावरती टच करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इथे टच करून अशा प्रकारे बघू शकता तुम्ही व्यवस्थितपणे इथे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे तुम्हाला। बघू शकता अशा प्रकारे ॲडजस्ट केल्यानंतर जस्ट तुम्हाला खाली जो व्हाईट कलर दिसतोय तुम्हाला इथे ट्रान्सपरंट करून घ्यायचा आहे तुम्हाला। बघू शकता आपला ब्लॅक शॅडो इथे क्रिएट झालेला आहे, बघू शकताय तुम्ही। तर त्याची लेंथ असेल ती अशा प्रकारे व्हिडिओच्या शेवटपर्यंत वाढवून घ्यायची। त्यानंतर मी तुम्हाला ऑल मटेरियलमध्ये एक PNG दिला आहे, तो पण तुम्हाला बरोबर 10 सेकंदाच्या बीटवरती येऊन ॲड करून घ्यायचा आहे। अशा प्रकारचा मी PNG तुम्हाला दिलेला आहे, तो PNG व्यवस्थितपणे इथे ॲड करून घ्यायचा आहे तुम्हाला। त्यानंतर ह्याची पण लेंथ तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत अशा प्रकारे वाढवून घ्यायची आहे। त्यानंतर तुम्हाला एकदा शेक इफेक्टच्या प्रीसेटमध्ये जायचं आहे। अशा प्रकारचे शेक इफेक्ट प्रीसेट मी तुम्हाला दिलेले आहे।
त्यानंतर जी आपली सेकंड इमेज असेल बघू शकताय तुम्ही, त्यातले इफेक्ट इथे कॉपी करून घ्यायचे आहेत. त्यानंतर पुन्हा आपल्या बीटमार्क मध्ये जाऊन अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही 10 सेकंदाचे जेवढे पुढचे फोटो आहेत बघू शकताय तुम्ही, अशा प्रकारचे मोठे बीट, त्यांना हा इफेक्ट इथे अप्लाय करून घ्यायचा आहे तुम्हाला. अशा प्रकारे पेस्ट करून टाकायचे इफेक्ट. अशा प्रकारे सर्व बीट वरती हा इफेक्ट इथे पेस्ट करून घ्यायचा आहे तुम्हाला. तर बघू शकता आपले इफेक्ट इथे पेस्ट करून झालेले आहेत. त्यानंतर जो आपला व्हिडिओ आहे तो इथे तयार झालेला आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती जर का पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशाच प्रकारचे नवनवीन ट्रेंडिंग ट्युटोरियल आपल्या चॅनलवरती येत असतात. तर व्हिडिओ तयार झाल्यानंतर जस्ट तुम्हाला वरती जो शेअर ऑप्शन दिसून येतो बघू शकता, त्याच्यावरती टच करून येते व्हिडिओ असेल तो इथे अशा प्रकारे हाय क्वालिटीमध्ये तुम्हाला एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे.